या दोघांना विनंती करतो की दोघांनी राजेश म्हात्रे गणेश म्हात्रे दरम्यान आपण देतो विजेता संघाला. चला समोर सर्वांनी जायचे, समोर समोर जायचं आहे सर्वांनी. आपण देतो या दरम्यान आकर्षक अशी ट्रॉफी दिली जाते. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. नक्कीच आजच्या दिवसामध्ये दोन्हीही बघतो आपण जे पोलीस स्टेशन हिल लाईनचं आमचं नक्कीच 5 नंबरचं पोलीस स्टेशन आहे त्यांना मात्र अपयशाला हरकत नाही म्हणतात. त्यांना देखील आम्ही आमच्या आयोजकांच्या माध्यमातून ट्रॉफी देतोय आणि बदलापूर पोलीस स्टेशनने मात्र हा सामना जिंकलाय. त्यांना देखील आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आकर्षक अशी मतं दरम्यान ही ट्रॉफी देत आहोत. धन्यवाद, थँक्यू सो मच. याबद्दल आभार व्यक्त करतो मी सर्व आमच्या नक्कीच पोलीस बांधवांचं, सर्वांचं नक्कीच सहकार्य महाराष्ट्रासाठी सातत्याने कार्यरत असतात आणि आज वेळात वेळ काढून नक्कीच खेळण्यासाठी इथं उपस्थित झाले. तर चला या हिललाईन पोलीस स्टेशनचे सर्वच्या सर्व आमचे या नक्कीच धन्यवाद. सर्वच आम्ही पोलिसांचा आभार व्यक्त करेल. तुमचं नक्कीच महत्त्वाचा वेळ. आपण नक्कीच ट्रॉफी देण्यासाठी मुकुंद साळवी, त्याच्यानंतर अशोकजी साळवी आणि त्याच्यानंतर आमचे भास्कर दरम्यान तिथे उपस्थित आहेत. अमित दादा चिकनकडे सर्वच आहेत. या सर्वांच्याच आपण शुभास्ते दरम्यान देतोय ही आकर्षक अशी ट्रॉफी देतोय. पोलिसांचा मी आभार व्यक्त करेन. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वच पोलीस दल इथे आपल्याला मात्र पाहायला भेटला. सर्वच्या सर्वच मेजर असतील, सिनियर असतील, सर्वांनीच नक्की चांगला खेळ केला, हरकत नाही आहे. सर्वांचं अभिनंदन. आणि तुम्ही मात्र तुमचा महत्त्वाचा वेळ आमच्या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल या स्पर्धेचे आयोजक आमचे अभिनय दादा साळवी आणि आमचे भानुदास दादा असतील ना, त्याच्यानंतर त्रिंबक दादा असतील, सर्वांच्या माध्यमातून तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. माझ्या आपण स्टार्ट करूया, लगेच सामना आपण सुरू करूया. सामन्यामध्ये त्याचा सुरू होईल. पुन्हा एकदा आपण ऐकूया याच विभागातील एक अप्रतिम असे समालोचक आमचे मित्र गणेश म्हात्रे यांना आपण ऐकूया. या पहिल्या डावामध्ये 4 ओव्हरची मॅच असेल. सामना सुरू करतोय आपण, गेम प्ले करू. थँक्यू डीजे. आपण काही सन्मान आणि काही शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करूया. उपस्थित पाहुण्यांचं शुभ सन्मान देखील आम्ही करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मनातून अशा सामन्याचा नक्कीच जो सामना झाला तर जयेश गुरव टोले या सामन्याशी मॅन ऑफ द मॅच चांगली बॅटिंग केली. जयेश गुरवने यायचं आहे. आमचे जयेश गुरव यांना विनंती करतो की आपण यायचं आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर सामना आपण सुरू करतोय. सामना जेव्हा सुरू आपण ऐकूया आमच्या गणेश म्हात्रे यांना. तर अमित चिकनकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ असते दरम्यान जायचं आहे. जयेशला आपण नक्कीच अप्रतिम अशी ट्रॉफीज आपण देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल या दरम्यान बघतो आपण लाईन मात्र खराब आहे, लाईन चुकीची. स्वेर चेंडू पहिल्याच बॉलवरती अवंत धाव दरम्यान येत असताना दुसऱ्या फेरीला पहिला सामना आहे 4 ओव्हरचा. या देखील गोष्टीची आपण नोंद घ्यावी.
येस गणेश म्हात्रे. धन्यवाद राहुल. तर आता मात्र सामना पाहायला भेटतोय गावदेवी डावडी विपक्ष मात्रेपाडा दरम्यानचा हा चेंडू फटका खूप चांगला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 धावा. तर बघा तिसऱ्या पंचांची मागणी इथे होतीये. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी जायचं आहे. तर बघा पारितोषिक आलाय आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ डावडी यांच्याकडनं गावदेवी डावडी या संघाने जर विजय संपादन केला तर रोख रक्कम 11,000 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालाय. बघा एका विजयासाठी मात्र 11,000 रुपयाचं पारितोषिक इथे दिले गेलंय. तर तिसऱ्या पंचांच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय आपण आतिश. तर पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय सीमा रेषेला. 4 धावा. आपल्या व्यासपीठावरती करूया. उपस्थित मान्यवर त्यांचा आपण शुभ सन्मान आमचे गणेश पाटील यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. हा शुभ सन्मान करतील आमच्या व्यासपीठावरती. तर किरण पाटील यांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करावा आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आणखीच पाहुण्यांचं मान्यवरांचं हा शुभ सन्मान हा मान सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपली संस्कृती आपली परंपरा जपली जाते. पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. लवशेठ भोईर यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. पटका विभागातील देखील एक चांगला असं व्यक्तिमत्व. दादांना विनंती की दादा आपण देखील पुढे यावं. आपलं देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. किरण पाटील आपण आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करावा. तर सर्व मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पुन्हा मागच्या दिशेने ऐकूया आपण गणेश म्हात्रे यांना. तर धन्यवाद राहुल. आपण पाहतोय सर्कल पाबंदीचं षटक राजेश म्हात्रे या गोलंदाजावरती मात्र इथे सोपवलं गेलं. कारण नेहमीच आपण पाहतोय योगेश म्हात्रेला षटक फेकताना आज मात्र थोडीशी रणनीती चेंज केली आहे आणि तिथे मात्र 2 चौकार सुद्धा लगावले गेला ठोकले गेला. तर रणजित या फलंदाजाकडनं सराफ बॅटने खूप चांगला शॉट आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फक्त चेंडूला पाहत राहिला आणि चेंडू गोलीच्या रफ्ताराने सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकारासाठी 4 धावा. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या आपण. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपल्याला धावफलकावरती धावसंख्या पाहायला भेटतोय. तर 14 धावा. पॉवर प्लेचा योग्य तो वापर केला ज्याच्यामध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला भेटलं. रवी पवार आणि रणजित पाटील या 2 फलंदाजाकडनं 2 चौकाराच्या सहाय्याने खेळताना पाहतोय रणजित पाटील या फलंदाजाला. तर दुसऱ्या बाजूला रवी पवार हा फलंदाज 1 चौकाराच्या सहाय्याने खेळतोय. धावफलकावरती धावसंख्या गावदेवी डावडी या संघाच्या मार्फत पाहायला भेटतोय 14 धावा. तर अरुणदादा सालवी यांच्याकडनं 3 षटकारासाठी बॅक टू बॅक 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर योगेश म्हात्रे ऑन साइडला चेंडू भिरकावून दिला. 1 धाव पूर्ण केली जातोय. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न
बघा प्रयत्न थोडंसं असफल ठरतोय आणि फक्त एकच धाव. बघा आमचे मित्र अशोक दुधकरकडनं दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आल्यात आणि आमचे आयोजक करते निश्चितदादा भानुदादा असतील, त्याच्यानंतर अविनाशदादा असतील आणि संपूर्ण आयोजकांना मग तो शुभेच्छा आल्यात. आयोजन खूप छान आहे असं आमचे मित्र अशोक दुधकर यांच्याकडनं स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. बघा मात्रेपाड्याचे जे प्रतिष्ठित व्यक्ती यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या आणि अभिमन्यू म्हात्रे अण्णा आमचे आला असाल तर त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते. फक्त सिंगलने इथे समाधान मानावं लागतोय. योगेश म्हात्रे इम्प्रेसिव्ह गोलंदाजी इथे योगेश म्हात्रेच्या माध्यमातून पाहण्यासाठी मिळतं, कारण बॅक टू बॅक सलग 2 चेंडूवरती सिंगल. तर पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी इथे होतीये. त्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तो सोमनाथ सालवी यांच्याकडनं 3 चेंडू 3 षटकार, 3 चेंडू 3 चौकार किंवा विकेट हॅट्रिकसाठी निश्चितच 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र बॅटचा कडा आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आगमन झालाय. ज्याप्रमाणे वीरू आणि जयची जोडी असतोय तशीच मात्र या विभागामध्ये अविनाश दादा आणि अमित दादांची एक जोडी संबोधली जाते. तसंच या स्पर्धेवरती भरभरून प्रेम दिलं जातं. तर पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. इथे मात्र टॉपेज आहे, टॉपेज उडाला आहे. तर खराब क्रिकेटचं उदाहरण इथे पाहायला भेटतोय. खराब क्रिकेटचं उदाहरण इथे मात्र पाहायला भेटला. ज्याला हवेमध्ये उडाला होता आणि बघा षटकार फार केला मुले मात्र रणजितसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आयगाव देवी ग्रामस्थ मंडळ डावडी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर इथे मात्र पुन्हा एकदा लॉंगऑफला प्रहार केलाय. मिसफील्ड. तर मात्रेपाडा संघ इथे मात्र खराब क्रिकेट दाखवतोय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4. अनमोल गार्डनचे त्यांचा मात्र इथे आगमन होतोय.
इथे मात्र ज्या रणनीत्या आखल्या होत्या मात्र मात्रेपाडा संघाने इथे मात्र त्या रणनीत्या फसताना पाहतोय. कारण राजेशला पहिले षटक दिलं तिथे मात्र 14 धावा. बघा फक्त विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचा पारितोषिक आहे सोमनाथ सालवी यांच्याकडनं. तर तिसरी षटक गोलंदाज अल्पेश मात्रेचा हा पुढील चेंडू मिसफिल्ड. नेमकं घडतो काय मैदानावरती जास्तीत जास्त खराब क्रिकेटचं उदाहरण इथे मात्रेपाडा टीमकडनं पाहायला भेटतोय. कारण आम्ही बऱ्याचदा असं पाहत नाही. कारण असं म्हटलं जातं मिसफिल्डसाठी जेव्हा आपण धावलो जातो तेव्हा मात्र बघा पंच योग्य तो निर्णय देतील. पंच ते योग्य ते निर्णय देतील. आपण त्या निर्णयावरती ठाम राहायचं आहे. इथे मात्र विकेट नंबर फर्स्ट पहिला विकेट इथं बाद होताना पाहतोय. तर रणजित वाडील हा फलंदाज बाद होताना पाहतोय. धापलकावरती धावसंख्या दोनच्या साह्याने आपण पाहू शकाल धापलकावरती धावसंख्या कुठली गेली आहे. तर 33 धावांचा ओघ जर विचार केला तर खूप चांगला परफॉर्मन्स इथे गावदेवी डावडी या संघाच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. आक्रमकता काय आहे ती इथे मात्र सिद्ध करताना पाहतोय फलंदाजीच्या जोरावरती. तर गावदेवी डावडी संघ इथे मात्र हवेमध्ये संकोच केला नाही खेळण्यासाठी. सीमारेषेच्या बाहेर षटकार. बिग नेम टेमी जगतातील अतिशय नामांकित फलंदाज आहे डावडी टीमकडनं हा खेळतोय. आणि आता मात्र ज्याप्रमाणे पहिल्या मॅचमध्ये त्याने परफॉर्मन्स दाखवला होता त्याच प्रकारचा परफॉर्मन्स इथे या मैदानाच्या आतमध्ये सतर्क प्रेक्षकांची मने जिंकतोय. ऑन साईडला खेळायचं आहे. योगेश मात्रे चेंडूवरती येईल. एकदा पूर्ण केलं जातं सिंगलच्या साह्याने धापलकावरती धावसंख्या पुढे जाते. आज मात्र मात्रेपाडा संघाचे सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी मात्र थोडंसं समर्थकांना नाराज केला आहे. कारण बऱ्याचशा मिसफिल्ड आपल्याला पाहायला भेटला आणि या मिसफिल्डच्या माध्यमातून बऱ्याचशा धावा त्यांनी खर्च केल्या. आणि इथे मात्र त्या चुकीचं प्रायचित्त इथे भोगावं लागतोय मात्रेपाडा या संघाला. कारण धापलकावरती धावसंख्या चांगल्या स्थितीने 40 धावा. सलॉफ बॅटने चेंडूला प्रहार केलाय. योगेश चेंडूखाली एक धाव पूर्ण केली जातो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. इथे मात्र फलंदाज बाद होईल का? यस, फलंदाज बाद. बिग विकेट. तर दरम्यानचा हा चेंडू हवेमध्ये फटका पोचतोय. फलंदाज बाद.
शॉटाप्लेनचा वापर, खूप योग्य वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. हो मेरे साईं सरकार. तीन चेंडू तीन चौकार, तीन चेंडू तीन षटकार जर प्रहार केले फलंदाजाने तर अमित दादा चिखंगर यांच्याकडनं मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि ज्या आयवा झेल ज्याने पकडले आहे त्या प्रेक्षकाने प्रथम यायचं आहे. तर बघा तिरुपती बालाजी ग्रुप याचकडनं मात्र टी शर्ट असेल. निश्चितच डावडी संघ जर विचार केला तर मित्र संघ ज्याच्या नावाचा परिचय आहे आणि खूप जवळचा हा संघ आहे अमित दादांचा, त्यांच्याकडनं सुद्धा मात्र इथे पारितोषिक दिले जातात. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होतो. 3 षटकांचा खेळ झाला आहे. बघा पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 17 आणि तिसऱ्या षटकामध्ये 16. मात्र प्रत्येकी चेंडूवरती प्रतिहल्ला चढवताना पाहतोय. धापलकावरती धावसंख्या 47 धावा. तर अमित दादा चिखंगर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या प्रेक्षकाला सन्मानित करायचं आहे. इसे घ्यायला स्टेजवर यायला डीजे थांबायचं आहे. तर बघा या षटकामध्ये जर 22 धावा कुठल्या तरी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक रजीब शेख यांच्याकडनं असेल आणि 3 षटकार जरी प्रहार केले तरी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर धापलकावरती धावसंख्या 48 धावा. तर सूरज पावशे यांच्याकडनं सुद्धा मात्र पारितोषिक आले आहेत. सुनील पावशे यांच्याकडनं 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. बघा पारितोषिक खूप येतात त्यामुळे तुमच्यापर्यंत कॉमेंट्री पोहोचत नाही मित्रांनो, क्षमा असावी. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची शांतता इथे मात्र अजय म्हात्रेचा वापर इथे केलाय. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र क्षेत्ररक्षक खूप चांगला होतोय. क्षेत्ररक्षण पाहतोय मच्छिंद्रकडनं मिस फील्ड पुन्हा एकदा होतोय. डायरेक्ट देण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. विकेट्स. काही बघतोस रागान ज्यावेळेस जो बॅट्स तो असो कुणाकडे त्या बॉलरकडे रागानं काय बघतोस रागान. थँक्यू तुझी धापलकावरती धावसंख्या आपण पाहतोय तर 49 धावा. अजयचं हा निर्णायक षटक आपल्याला पाहण्यासाठी मिळतोय. अजय म्हात्रे तर विचार केला तर WTC या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षक वर्ग आनंद साजरा करतात. मात्र त्यांच्या माहितीसाठी आमचं समालोचन पूर्णपणे पोहोचणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही असं वक्तव्य केलं मित्रांनो, कारण पारितोषिक आपण लावता मात्र एकदाच इथे अनाउन्समेंट केली जाईल. 51 धावा धापलकावरती 51 धावा. बघा 4 षटकांचा सामना आहे. असं वाटलं होतं की म्हात्रेपाडा संघ या सामन्यामध्ये सुद्धा मात्र सुरुवातीच्या काही क्षणाला अग्रेसिव्ह ठरेल. मग तसं पलटवार इथे मैदानाच्या आतमध्ये करताना पाहतोय. इथे पुन्हा एकदा फटका खूप चांगला आहे. मात्र तिथे योगेश म्हात्रे चेंडूवरती येतोय. 1 धाव पूर्ण केली जातोय आणि दुसऱ्या धावेसाठी परतताना फलंदाज बाद. अरे कशाला कशाला अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे. जेव्हा आपल्याला धावांची गरज असताना आपल्याला धावा करायच्या आहेत, प्रतिस्पर्धी संघाच्या धावा जास्त असताना आपण टिकलो कसे पाहिजेत या ठिकाणी. अरे कशाला कशाला आगाऊपणा तू केला. थँक्यू डीजे. बावन्न धावा धापलकावरती इथे जमवल्यात. बघा या षटकामध्ये अजयने
संपूर्ण टीमला कमबॅक करून दिलाय. संपूर्ण टीमला इथे कमबॅक करून दिलाय. बघा थोडंसं धावापासून दूर ठेवण्याचं काम केलंय अजय यंगस्टार गोलंदाज. चला बॅटने चेंडू फेकायचं होतं. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कृष्णा मात्रे चुकी नसणार, स्वतः संघनायक आहे आणि इथे झेल टिपलं जात आहे. फलंदाज बाद होईल. बिग विकेट. आता रंगात रंगात आली ही मॅच. आता रंगात रंगात आली ही मॅच. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. तर यापुढील सामना असेल तर 52 धावा, 53 धावांचं लक्ष्य आहे. तर यापुढील सामना असेल कानपुली विपक्ष पडगा. या दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या. तर नाणेफेकीसाठी मी विनंती करेल आमचे अभिमन्यू म्हात्रे माजी सरपंच पोसरी ग्रामपंचायतचे, त्यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल होईल. तर चला पडगा या संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर याचा निश्चितच पडगा संघाचे संघनायक इथे मात्र येताना पाहतोय. आणि जर आपण येताना थोडं बाहेरून या. तर 53 धावांचं लक्ष्य आहे आणि या 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्रेपाडा संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरेल मग कशा प्रकारे खेळ असेल त्या खेळाची दुसरी सत्र या ऐकवण्यासाठी मी विनंती करतोय मायक्रोफोनवरती आमचे जवळचे मित्र राहुल भोईर यांना. धन्यवाद. अंबरनाथ तालुक्यात कुंभारली गावात चला चला हो सामने बघायला. स्वर्गीय अरुणाबाई सालवी स्मृती चषक आज येवायला. स्वर्गीय अरुणाबाई सालवी स्मृती चषक आज येवायला. अरुणाबाई सालवी स्मृती चषक आज येवायला. स्वर्गीय अरुणाबाई सालवी थँक्यू. चषक. तर व्यासपीठावरती अभिमन्यू म्हात्रे या साहेबांच्या शुभ हस्ते प्रथम नाणेफेकीचा कौल होईल. तर चला कानपुली संघाचा संघनायक तर बघा म्हात्रेपाडा संघाचे जे समर्थक आहेत त्यांच्याकडे म्हात्रेपाडा टीमची बॅग आहे ते आपण लवकर घेऊन या. चला आपण घेऊन या लवकर. तर इथे नाणेफेकीचा कौल होईल. बघा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी माजी सरपंच अभिमन्यू म्हात्रे या साहेबांच्या शुभ हस्ते एका बाजूला बडगा संघ आणि दुसऱ्या बाजूला कानपुली संघ या दोन संघामध्ये लढत असेल. सेकंड राऊंडचा सेकंड सामना. नाणेफेकीचा कौल इथे होते. नाणेफेकीचा कौल जिंकतो इथे कानपुली संघ. तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. तर व्यासपीठावरती मी विनंती करेल आमचे स्पर्धेचे प्रमुख घटक प्रमुख आयोजक त्र्यंबक दादा सालवी यांना की व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत अभिमन्यू म्हात्रे या साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर त्याच्यानंतर आमच्या व्यासपीठावरती कलिंद्रपाल सिंग अनमोल गार्डनचे एक प्रसिद्ध उद्योजक त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती मी पुन्हा एकदा दादांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. तसेच आमचे
दादा आपण पाहू शकाल व्यासपीठावरती जनार्दन दादा डोंगरे हे सुद्धा व्यासपीठावरती आहेत. बघा 4 संघांना जनार्दन दादा डोंगरे यांच्याकडनं 4 संघांना मात्र टी शर्ट दिले गेल्यात. त्यांचं सुद्धा आयोजकांकडनं प्रथम तर मी आभार व्यक्त करतोय आणि जनार्दन दादा डोंगरे यांचं सुद्धा मात्र शुभ सन्मान करण्यासाठी मी त्र्यंबक दादा सालवी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. तसं इथे आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा माझ्या वतीने स्वागत आणि पुन्हा एकदा जातो या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार राहुल भोईर यांच्याकडे. तर नक्कीच लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार मारल्यास मग षटकारासाठी लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक आहे सोमनाथ साळवे यांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल या दरम्यान फक्त दिशा दिली स्क्वेअर विकेट. चांगला फटका खेळलेत. चेंडू सरळ जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सीमा पार चौकार. गुड शॉट. त्रिंबक साळवे यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक. या दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न. मात्र इथनं बघा पारितोषिकाला आहे गावदेवी क्रिकेट संघ दावडी या टीमसाठी नक्कीच दावडी गावातील ग्रामस्थ यांच्याकडनं जर सामना जिंकले तो रोख रक्कम 21,000 रुपयाचं पारितोषिक दरम्यान जाहीर झालाय. तो पारितोषिक आमच्याकडे जमा दे गेले. मात्र संघ जिंकला तर हा पारितोषिक आहे. ग्रामस्थ मित्रमंडळ दावडीचे यांच्या माध्यमातून हा पारितोषिक दावडी संघासाठी. सामना जिंकला तर हा पारितोषिक मात्र दिला जाईल. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते 2 टीममध्ये हा मुकाबला. ओव्हर द विकेट ना यावेळेस बघतो आपण ऑन साईडला पुलच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला ऑनरच्या माध्यमातून. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क दरम्यान बघतो आपण अजिबात नाहीये. डॉट चेंडू दरम्यान आमच्या व्यासपीठावरती बाजीराव डोंगरे यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. त्यांचं देखील मात्रे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गोपीनाथ मात्रे यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांचं स्वागत मात्र जणू का षटकाराने करेल का आणि ते झालं. चेंडू जाईल साईड स्क्रीनच्या दिशेनं. योगेश मात्रेच्या बॅटमधून हा षटकार. तर दरम्यान षटकार तर आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 11 धावा स्कोर कार्डवरती. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न धावेतनं घेतली जाईल का. दरम्यान धावता आली आहे लेग बायच्या माध्यमातून. अंपायरचा इशारा येतोय. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या या दरम्यान 1 जाते पुढं. दरम्यान 12 धावा स्कोर कार्डवरती. आज मात्र ग्रामस्थ मित्रमंडळ मांजरेगाव यांच्या माध्यमातून हरिनाम सप्ताह देखील सुरू झाला आहे. तर सर्वांनीच यायचं आहे सप्त्यामध्ये. आज कीर्तन देखील असेल. आणि यावेळेस बघतो आपण हाफ बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. हाफ ट्रॅकर ऑन साईडला फुलच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला राजेश माथरने. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. डॉट चेंडूची सांगता होती. संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यानच्या 12 धावा या मॅचमध्ये जिंकण्यासाठी टार्गेट बघतो आपण 53चं टार्गेट आहे. आणि पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती बिनगडी बाद 12 अशी धावसंख्या. मल्लंगड पट्टीत कुंभारली गावात क्रिकेटचे सामने थाटामाटात. अविनाश सालवी दादा यो आमचा आयोजक भारी.
गर्दी प्रेक्षकांची हो झाली आज क्रिकेटच्या मैदानाला. गर्दी प्रेक्षकांची हो झाली आज क्रिकेटच्या मैदानाला. स्वर्गीय अरुणाबाई सालवी स्मृती चषक आज येवायला. स्वर्गीय अरुणाबाई सालवी स्मृती चषक आज येवायला. दरम्यान तर विकेटच्या हॅट्रिकसाठी दरम्यान षटकार लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार मारल्यास रोख रक्कम 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्रिंबक सालवे यांच्या माध्यमातून हा दरम्यान पारितोषिक दिलं जाईल. आईवा जेलसाठी देखील त्रिपती ग्रुप यांच्या माध्यमातून देखील आपण बघतो एक आव्हान नक्कीच जेलसाठी टी शर्ट देखील आहे. खूप सारे बक्षीस. त्याच्यानंतर एक गावदेवी ग्रामस्थ मित्रमंडळ दावडी यांच्या माध्यमातून जर दावडी संघ जिंकला तर 21,000. यावेळेस फटका त्या दरम्यान हवेत उडवला. मिस टायमिंग आहे. जवळपास खेळाडू उपस्थित नाही आहेत. धावा मात्र किती घेतल्या जातील. दरम्यानच्या 2 धावा तर धावून घेतल्या गेल्यात. रवी पवार एक अष्टपैलू खेळाडू आणि शांत स्वभावाचा खेळाडू गावदेवी दावडी संघाचा मात्र बघूया इथनं कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या टीमच्या माध्यमातून. संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला मात्र पाहायला मिळते. यावेळेस 14 धावा स्कोर कार्डवरती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केला गोलंदाज रणजित पाटीलनं आणि आता मात्र रवी पवारच्या माध्यमातून अजून एक चांगला चेंडू आहे. चेंडू जास्त दूर जाणार नाहीये. दरम्यानची इथनं सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 1ने जाईल पुढे. स्कोर मजून 15 इन बोर्ड. 15 धावा स्कोर कार्डवरती जिंकण्यासाठी 53चं टार्गेट या मॅचमध्ये आणि एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट आउटसाइड एज आहे मात्र कीपर आणि शॉट टर्मॅनला बीट करून चेंडू सरळ जाईल सीमा पार. नशीब देखील क्रिकेटमध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि राजेशचा आजचा मात्र दिवस आहे कारण का नशिबाच्या 4 धावा व्हेरी इम्पॉर्टंट. खूप महत्वाच्या 4 धावा येतात टीम मात्रेपटासाठी. थँक्यू. देवांश 11 क्रिकेट संघ मात्रेपाडा. देवांश नावाने आज मात्रेपाडा संघ उतरलाय. तर समोर गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन दावडी सज्ज झालाय. 19 रन स्कोर कार्डवरती. ओव्हर द विकेटने इन साईट आउटच्या माध्यमातून खेळाचं होतं. चेंडूवाने बॅटचा दरम्यान बघतो आपण संपर्क नाहीये. थोडंसं नक्कीच आवाज देऊ नका. खेळाडू कक्षामधून आमच्या आयोजकांच्या सूचना येतात. मित्रांनो थोडं सहकार्य करा. तर पुन्हा एकदा रवी पवार सज्ज आहेत. स्ट्रायकरला राजेश म्हात्रे. ओव्हर द विकेट ना. या दरम्यान लाईन मात्र चुकीची आहे. स्वेर चेंडू. एक्स्ट्रा धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दरम्यान 1ने जाईल पुढे. एकूण 20 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. सन्मान्य आमचे बाजीराव दादा यांचं देखील शुभ आगमन झालं. बाजीराव दादा डोंगरे नक्कीच चिंचोली गावचे आहेत. त्यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील अधिक सहर्ष स्वागत. स्वीशीटचा फटका वेगवान गोलंदाज झाला. मी तर म्हणेल या क्षणाला गरज आहे का हा देखील मोठा प्रश्नचिन्ह. समोर आपण बघतो खेळाडू आहे रवी पवार. त्याच्या चेंडूला वेग एवढा आहे. भन्नाट वेगासमोर रिवर्स. मी तर म्हणेल काहीतरी इथनं मात्र वेगळं करण्याचा प्रयत्न राजेशच्या माध्यमातून. मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात कुठलाही संपर्क येत नाहीये. डॉट चेंडू व्हेरी इम्पॉर्टंट. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येकी डॉट चेंडू खूप महत्वाचा आहे मॅचमध्ये. यावेळेस मात्र हुकच्या माध्यमातून फक्त दिशा दिली. चेंडू मात्र सरेल लॉंग लेगच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावा. सामन्यातील लॉट्स मात्र उडवले जातील.
थेट लाईव्ह प्रक्षेपण होईल. हा शेवटच्या दिवसातील लॉर्डचा कार्यक्रम शेवटच्या दिवसासाठी उडवला जाईल. तर मी राजेश जी म्हात्रे आणि अमित दादा चिकंगर या साहेबांना मी विनंती करेल की आपण पुढे यायचं आहे. तर बघा एक एक चिठ्ठी उचलायची आहे. तर भानुदादाला मी विनंती करेल थोडं इकडे. बस थँक्यू. राजेश म्हात्रे आणि त्याच्यानंतर बघा पहिला वाकलन आणि उसाडणे हा सामना आहे. त्याच्यानंतर अविनाश दादा आणि त्याच्यानंतर उंबारली विपक्ष धानीव 29 पाहिजे का? हा दुसरा सामना आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तर जनार्दन दादांना सुद्धा विनंती करेल की या आपण पुढे. तिसरा सामना असेल सरवले विपक्ष कुकसे हा तिसरा सामना आहे. आणि त्याच्यानंतर मी जनार्दन दादांना विनंती करेल त्याच्यानंतर अण्णांना विनंती करेल. बघा शेवटचे हे दोन संघ असतील वडूर नवघर आणि चांभारली. बघा असे सामने आहेत. बघा लाईव्हच्या माध्यमातून हा लॉटचा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने झाला. तर जाऊया पुन्हा एकदा. मॅच खूप महत्त्वाची आहे. तर नंतर अनाउन्समेंट करू कशा रीतीने सामने असतील. तर जाऊया राहुल भोईर यांच्याकडे. धन्यवाद. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. दरम्यान पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत लास्ट येणार असेल कशा प्रकारे मॅचेस असतील, उद्याचा शेड्यूल काय. तर बघा 1000 रुपयाचं पारितोषिक 3 चेंडू 3 षटकार आणि 3 चेंडू 3 चौकारासाठी या स्पर्धेचे प्रमुख घटक त्र्यंबक दादा सालवी यांच्याकडनं मात्र ठेवला गेलाय. होल्ड टू राहुल. थँक्यू. चला आपण मॅच स्टार्ट करा. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर सरळ फेकून दिला शेड्यूलला. मात्र यावेळेस चेंडू गेला मैदानाच्या बाहेर साइड स्क्रीनला. षटकार. आ गया मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असे स्वागत आहे. 53चं टार्गेट होतं संघाची एकूण धावसंख्या. श्याम मात्रे यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक असे स्वागत. 30 धावा नक्कीच दरम्यान झाल्या आहेत. अजूनही दरम्यान 23 बनवायच्या आहेत या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस अजून एक फटका आहे दरम्यान फ्लॅटेड आणि चेंडू जाईल सीमा पार. षटकार. गुड शॉट. पारितोषिक खूप आहेत बघा. आता पारितोषिक सांगा किती आहेत. आता आम्हाला अनाउन्समेंट करू दे कारण का 2 षटकार आलेत. त्र्यंबक साहेब दादांकडनं नक्कीच 1000 रुपये. अजून कोणी उमेदवार. बघा कधीपासून पारितोषिक. आता मात्र संधी आहे. आता पारितोषिक लवकर सांगा आम्हाला दादा. अजून नक्कीच अभिमन्यू दादांकडे देखील पारितोषिक 2000 असेल. एक बोट केलं तर 2000.
या दरम्यान फटका तर हवेत खेळले. क्या बात. बोट एकच केला होता मात्र नक्कीच मी इकडनं एक वाढवला म्हणजे अर्थातच आमच्या आयोजकांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि आमच्या अभिमन्यू दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून अण्णांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 म्हणजे 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल फलंदाज योगेश म्हात्रेला. षटकार. त्रिंबक सालवी या दादानं आयोजन केलं हो दमदार. थँक्यू डीजे. आमचे त्रिंबकजी सालवे यांच्याकडनं 1000 रुपये आले आहेत आणि अभिमन्यू म्हात्रे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयाचा पारितोषिक आलाय. क्या बात आहे. या दरम्यान आताचा चेंडू बघतो आपण कंबा करत असताना लागोपाठ आपण बघतो 3 षटकार आल्याच्या नंतर थोडासा दबाव आपल्याला मात्र प्रेशर इथनं पाहायला मिळतोय. समीकरण शिल्लक आहे अजूनही 11 धावा मात्र या मॅचमध्ये बनवायचे आहेत. दरम्यानचे चेंडू शिल्लक आहेत. इथनं बघतो आपण 8 चेंडू 11 धावा. या दरम्यान पुन्हा एकदा मात्र चेंडू खेळले तर लॉंग लेगच्या दिशेनं सिंगल तर मात्र इथनं धाव नक्कीच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 ने पुढे. या दरम्यान 43 43